मीच कन्फ्युज व्हायचो त्याचं नाव खरं काय. पण त्याला काही झालं असलं तरी तुम्ही शेवटपर्यंत या विद्यार्थ्यांच्या बाजूने राहिलात, सत्य याच्या बाजूने राहिलात, त्यासाठी मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. त्याच्याच बरोबर अनेक असे लोक आहेत जे या लढ्यामध्ये तुमच्या बरोबर राहिलेत. कारण का मी माझ्या बरोबर राहिले असं मी म्हणून चालणार नाही, कारण का हा लढा तुमचा होता, तुमच्या भविष्याचा होता. त्यामुळे तुमच्या बरोबर भक्कमपणे राहिले. ज्याच्यामध्ये नितेश भाऊ सूर्यवंशी, म्हणजे तिथे आम्ही बैठकीमध्ये बसलो, मी थोडा आक्रमक आहेच तुम्हाला माहिती आहे. कधी कधी मी शांत बसायचो समजून घेण्यासाठी, मध्येच तिथं नितेशराव काय व्हायचं माहित नाही की ते आक्रमक होऊन जायचे. आणि त्याच्याच बरोबर संदीपराव मोरे सुद्धा आमच्या बरोबर होते. ते शांत त्यांना सांगायचे, शांतपणे कसं खरं सांगायचं हे त्यांच्याकडनं तिथं शिकवलं पाहिजे. त्याच्याच बरोबर संकेत भाऊ बारसकर हे स्वतः वकील आहेत. खरं तर मला कधी कधी प्रश्न पडतो, कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्ही लय भारी बोलताय, पण असं म्हणतात माईक हातामध्ये आल्यानंतर कदाचित हे, पण ती पहिली सुरुवात आहे, हळूहळू सवय होऊन जाईल. पण राजकारण फार वेगळं आहे. राजकारण एका खरंच वंगाळ आहे राजकारण. आधी दादा सुद्धा बोललो, किरण भाऊ जगताप असतील, त्याचबरोबर संग्राम भाऊ नराळे असतील, संकेत भाऊ असतील, त्याच्याचबरोबर सोमनाथ भाऊ चव्हाण असतील, अमोलजी शिंदे व आपल्यासारखे अनेक मान्यवर आमच्या बरोबर भक्कमपणे राहिलेत. यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या सर्वांचंच इथं आभार व्यक्त करतो. जेव्हा जेव्हा तुमचे प्रश्न मी मांडतो तेव्हा मला तुमच्यात डेप्युटी कलेक्टर कोणीतरी दिसतं, तुमच्यामध्ये मला डीवायएसपी, तहसीलदार, पीएसआय, एसआयटीएस, एसआर क्लर्क, त्याचबरोबर ड्रग इन्स्पेक्टर, हे उद्याचे हे सर्व अधिकारी आम्हाला दिसत असतात. आणि राजकारणामध्ये आम्ही काय फक्त आमदार बनण्यासाठी आलेलो नाही, पुढे जाऊन खूप काय आम्हाला करायचंय या देशासाठी, या राज्यासाठी. अजून 30, 35, 40 वर्ष आम्हाला समाजकारण आणि राजकारण करायचंय. हे राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना उद्या जाऊन आमच्या बरोबर चांगले अधिकारी असणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्यात आम्ही चांगले प्रामाणिक अधिकारी म्हणून तिथं बघत असतो. उद्या जाऊन जे लोकांना तिथं सेवा देणार आहेत, मग प्रामाणिक आणि चांगले अधिकारी जर आपल्याला उद्या पाहिजे असतील तर ते जी परीक्षा देतात, ज्या प्रक्रियेतून अधिकारी बनतात, ती प्रक्रिया सुद्धा स्वच्छ आणि चांगली आणि पारदर्शक असणं महत्वाचं आहे का नाही. त्यामुळे एकतर तुमच्या अडचणी आहेत. तुम्ही, मला माहिती तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये, नाशिक सारख्या शहरामध्ये, नागपूर सारख्या शहरामध्ये कसं राहता, 10 बाय 10च्या खोलीमध्ये 15-15 लोक राहता. कधी कधी क्लासेसमध्ये आंघोळ करता, तिथंच तुम्ही राहता. 18-18 तास, 20-20 तास, 24-24 तास, कधी कधी 1-2 तास झोपता, 3 तास झोपता. पोहे खाल्ले म्हणजे आमचं जेवण झालं. त्याच्याच बरोबर परवडत नसेल तर चहा घ्यायचा, चहामध्ये बिस्किट खायचं. याच्यामध्ये तुम्ही दिवस काढता, महिने काढता. त्याच्यात मुलींची परिस्थिती तर फार वेगळी असते. एकच संधी, दुसरीच संधी, आणि 1-2 संधी झाली मग प्रश्न निघतो, नाही तर चर्चा सुरू होते लग्नाची. आणि मग अशा वातावरणामध्ये तुम्ही सर्वजण शिकत असतात. आणि तुम्हाला माहितीये, पूर्वी चहा कदाचित 3-4 रुपयाला मिळत होता, आता किती मिळतो? 12 रुपये, 15 रुपये. देशाच्या प्रमुखांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पेट्रोल आणि डिझेल महाग झाले, कमी वापरा. तेल महाग झाले खायचं तर ते कमी खावा. म्हणजे खर्च कुठेतरी वाढलेत, महागाई वाढलेली आहे. पोह्याची किंमत पूर्वी 10 वर्षापूर्वी किती रुपये असायची? 5-7 रुपयाला असायचं. आणि चांगले पोहे आणि बरेच मिळायचे.